हाय नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सर्वांना। तर मित्रांनो, आजचा विषय तुम्हाला सांगतो। एका व्यक्तीने आपल्याला कमेंट केली आहे, तर त्या कमेंटमध्ये त्याने असं लिहिलंय की आवाजाला काय धाड भरली का। तर त्यांच्या कमेंटला आपलं उत्तर आहे आणि 4 प्रश्न आहेत। तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका आणि बघा आणि एक जाता जाता व्हिडिओ बघून एक लाईक करा आणि कमेंट करा। तर विषय असा आहे की त्यांनी कमेंट काय केली की तुमच्या आवाजाला काय धाड भरली का। तर व्हिडिओ असा होता की माझ्या मुलीच्या भाषणाचा व्हिडिओ होता आणि अजून एका व्हिडिओला तीच सेम कमेंट केली, तो माझा व्हिडिओ होता। तर मुलीच्या भाषणाचा व्हिडिओ ते एक कमीत कमी 30-40 फूट अंतरावरनं व्हिडिओ घेतला होता। मला वाटतं 20-25 फुटानंतर घेतला असेल, त्याच्यामुळे तिथं आपल्याकडे माईक वगैरे काही नसल्यामुळे आपण तिचा मुलीचा आवाज थोडासा बारकाच येत होता। आणि माझ्या व्हिडिओला कमेंट केली तर ते जे आता तुम्ही माझा आवाज ऐकताय असा आवाज, खणखणीत असा आवाज त्या सुद्धा व्हिडिओमध्ये येतोय आणि त्या व्हिडिओला व्ह्यूज सुद्धा भरपूर आहेत। तर माझा त्या व्यक्तीला असा प्रश्न आहे, तर त्यांचा एकतर मोबाईल भंगार असावा। ती मोबाईल जर भंगार असला तर तुम्ही काही केलं तर माझा आवाज येणारच नाही त्याला। त्यानं पहिला मोबाईल त्याचा कवर काढावा, कवर काढून त्यानं बघायला पाहिजे त्यात घाण काय वगैरे गेली का, तो कुठं कामाबिमाला जात असला गोंडे हाताखाली किंवा आपल्या शेतामळ्यात वगैरे कुठं जात असाल तर ते मोबाईल स्वच्छ केला पाहिजे, त्याचा कवर वेळच्या वेळेला काढला पाहिजे आणि चार्जर वगैरे बघून ते व्यवस्थित त्यांनी केलं पाहिजे किंवा साऊंडमध्ये वगैरे घाण गेली तर ते आवाज येऊ शकत नाही। आणि दुसरा प्रश्न असा आहे की एखादा तुटका जर हेडफोन लावून ऐकत असाल माझा आवाज, तरी सुद्धा त्या हेडफोनचा काय प्रॉब्लेम असू शकतो। आणि एखाद्या जर मग त्यांनी जर माझा व्हिडिओ टीव्हीला लावला असला तर त्या टीव्हीचा साऊंड सुद्धा खराब एखादा असला तर ते कुटकुट 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 काटकुट 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 असा जर आवाज येत असला त्याला सुद्धा आम्ही काही जबाबदार नाही। तर विषय असा आहे, चौथा प्रश्न असा आहे की एकदम मी रेलमध्ये सांगत असतो की कोणाला मी टोचून बोलत नाही किंवा घालून पाडून बोलत नाही। तर हे खरंच त्या व्यक्तीने करावं की चौथा प्रश्न असा आहे की त्यांचं पहिल्यांदा त्याने कान वगैरे दुरुस्त करायला पाहिजे किंवा कानान त्यांच्या ऐकायला येते का। माझा व्हिडिओ नुसता बघून काय उपयोग होणार नाही, अजून कोणाचे तर व्हिडिओ तिने बघायला पाहिजे, त्याचा आवाज व्यवस्थित येतोय का आपल्याला, मोबाईल वगैरे सगळं तपासून झाल्याच्या नंतर किंवा मग एखाद्या दुसरा मोबाईल मध्ये आवाज बघावा। ह्यालाच ऐकू येत नसल्यावर मग कसा माझा आवाज काय करायचा सांगा। तर हा व्यक्ती मला म्हणतो की आवाजाला काय धाड भरली का। त्यांना आपले व्हिडिओ आवडतात म्हणून ते बघतात। मग माझा जर व्हिडिओ आवडत नसला तर याने बघितला नसता, मस्त मन लावून ऐकतो, पण काय करतात ते ऐकायलाच येणार झालं तर काय करणार काय। ह्याने चांगल्या दवाखान्यात जाऊन यायला पाहिजे, कान दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि कान जर व्यवस्थित असेल तर मोबाईल रिपेअर करणं हे गरजेचं आहे ह्यांचं, तरच माझा तुम्हाला आवाज व्यवस्थित येऊ शकेल। आणि मग माझ्या मुलीच्या सुद्धा व्हिडिओला तुम्ही तेच कमेंट केलेली आहे, आवाजाला काय धाड भरली का। एका व्हिडिओला कमेंट करणे ही साहजिक गोष्ट आहे, पण दुसऱ्या जर व्हिडिओला ते पण आवाज येत नाही म्हणून आवाजाला धाड भरली का म्हटल्यावर मग आता काय केलं पाहिजे मला सांगा। कोणाचीच अशी माझ्या व्हिडिओला मी व्हिडिओ बनवतोय असं कुठल्याच व्यक्तीची, कुठल्याच सबस्क्रायबरची, कुठल्याच फॅनची मला तक्रार नाही आवाजाबद्दल। आणि त्याच व्यक्तीचा मला असा हे आहे की आवाजाला धाड भरली काय म्हणतोय तो, तर काय केलं पाहिजे मला सांगा। आता मी तर तुम्हाला सांगतो, माझा आवाज तर व्यवस्थित असतो,
किंवा माझा काय घसा वगैरे काय बसला नाही का, मी त्याच्यामध्ये असं सुद्धा बोललो नाही. असं सुद्धा मी बोललो नाही की हा नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे, अशा प्रकारे मी काय चोरून असं काय मी एकदम एखाद्या व्यक्तीला चोरून बोलल्यासारखं पण असं मी काय बोलत नाही. जे काय असेल ते आपलं रेलमध्ये बोलत असतो. आणि आवाज कसा येतोय माझा हे तुम्ही सुद्धा मला सांगा कमेंट करून. आणि त्या व्यक्तीला मग कसा आवाज ऐकला त्याने, काय झालं ती त्यांच्यावर डिपेंड. आणि त्याच व्यक्तीने पाठीमागे एकदा कमेंट केली होती की तुम्हाला हे जयभीमचे व्हिडिओ शोभत नाहीत आणि तुम्ही जयभीमचे व्हिडिओ काढू नका. तर त्या सुद्धा मी यावेळेस व्हिडिओ बनवला होता की बाबा आम्ही जरी जयभीमचे नसलो तर जयभीमचे आपल्या खूप खूप उपकार आहेत. जयभीमला आपण मानलं पाहिजे. कोणी जयभीम असो अथवा नसो, जयभीमला मानलं पाहिजे. जयभीममुळे आपल्या देशात सर्व काही चालत आहे. तर बाबासाहेब आंबेडकर हे थोर व्यक्तिमत्व आहे, ह्यांना आपण मानतोच. तर ह्याच्यावरती तुम्ही असं आपल्याला कधीच कमेंट करू नका. आणि आता सुद्धा कोणी वाईट बाबासाहेब आंबेडकरवरती करू नका. माझे व्हिडिओ बघून माझे रील्स वगैरे खूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या गाण्यावरती आहेत. माझ्या आहेत, माझ्या बायकोच्या आहेत, माझ्या मुलीच्या आहेत, मुलांच्या आहेत. असं कोणी सुद्धा कमेंट करू नका, नाहीतर मला पूर्ण टेन्शन येऊन जातं. तर असं व्हिडिओ मला बनवू वाटत नाही अजिबात. मग तुम्हाला बाकी असं काय मला सांगू शकता. आता हा व्यक्ती मला एकदम प्रेमाने सुद्धा म्हणू शकत होता की दादा तुमचा आवाज येत नाही बरं का, तुम्ही थोडीशी आवाजाची सुधारणा करा, असं सुद्धा मला त्या कमेंटमध्ये सांगू शकत होता. पण ह्यानं डायरेक्ट कमेंट केली, आवाजाला काय धाड भरली का काय, पुढे ती चिन्नन बिन्नन असं देऊन आता काय सांगायचं. असू द्या म्हणलं, आपल्याला कमेंटला रिप्लाय देणं गरजेचं आहे. आणि आवाजामध्ये तर आपल्या पहिल्यापासूनच क्वालिटी आहे. आणि अजून सुद्धा त्या कमेंटमुळे सुद्धा मी अजून सुद्धा माझ्या आवाजाच्या क्वालिटीला मी महत्त्व देतो आणि काहीतरी सुधारणा अजून करतो. तर तुम्ही असंच माझे व्हिडिओ बघत राहा. तर ह्या कमेंटवर आता मला जास्त काय बोलायचं नाही. तर ह्याने सुद्धा सांगत तेही चांगलं झालं की बाबा अजून मला कोणाचाही असं कोणाचंही मन दुखवायचं नाही की बाबा त्यांनी म्हणून अजून तुमचा आवाज येत नाही असं तसं. आणि जो मला कमेंट केला त्या सुद्धा व्यक्तीचं मला मन दुखवायचं नाही. तर मी त्यांना सुद्धा मी चांगलाच एक सल्ला दिलेला आहे. तर मला अशात काही थोड्याफार आमच्या मित्रमंडळीमधून एक थोड्याफार रिक्वेस्ट होत्या की तुमच्या पाठीमागच्या बॅकग्राऊंडचा जास्त आवाज येतो की मुलांचा, लेकरांचा, लहान जनावरांचा वगैरे असा आवाज येतो म्हणून सांगत होते. पण असं त्यांनी कधी मला सांगितलं नाही की बाबा तुझा आवाज येत नाही. ते आता कसं आहे, आपण सगळं कसं नॅचरली असतं की बाबा हे काय आपण व्हिडिओ कुठं कट करत नसतो किंवा कधी काय नाही. तर पाठीमागे जे कोण बाहेर जे त्याची कामं चालू असतात तर ती त्यांनी बोलत असते. ते मग आपलं काय त्यांच्यावर सांगून काय हे नसतंय की बाबा तुम्ही काय लॉक करू नका आणि मला व्हिडिओ बनवायचा, असं काय माझं त्यांना कोणालाच काय म्हणणं नसतं. त्याच्यामुळे ती घरातले आपल्या व्यक्ती बोलतच असतात, असं असतंय. तर त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा सांभाळून घ्या, मला समजून घ्या. आणि चॅनलवर कोण नवीन आला असला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि ह्या व्हिडिओमध्ये माझा आवाज तुम्हाला आला का नाही हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कशावर पाहिजे हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. तुम्हाला कोणाला जर माझं शेत बघायला आवडत असेल, कोणाला माझं घर बघायला आवडत असेल मोडकं तोडकं, तर कोणाला काय बघायला आवडत असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. ते आपण व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. चला, एक व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कोण नवीन आला असेल. आणि व्हिडिओ तुमच्या मित्राला शेअर करा. चला, बाय बाय.